राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 15 ऑगस्ट या दिवशीचं चिंतन। तुर्यावस्था प्राप्त झाली तरी प्रारब्ध बदलत नाही। जाणे ब्रह्म जाणे माया अशी तुर्यावस्था असते। दोन्हीकडची जाणीव ठेवून ज्यात व्यवहार होऊ शकतो त्याला तुर्यावस्था म्हणतात। सर्व साक्षिणी असंही या अवस्थेला म्हटलं जातं। तुर्यावस्था ही जाणीवेची एक पायरी आहे, एक अवस्था आहे, जी जाणीव अगदी सुरुवातीला देहाशी निगडीत असते आणि आहार, निद्रा, भय, मैथून एवढ्याच गोष्टींपुरती मर्यादित राहून त्यातच गुरफटलेली राहते। तिच्यात साधनेनं शुद्धता येऊन ती व्यापक बनत जाते आणि मग ती एका अशा टप्प्यावर येते की ती जाणीव व्यक्त आणि अव्यक्त, व्यवहार आणि परमार्थ या दोन्हीकडे मुक्त आणि अखंड संचार करू शकते। ही तुर्यावस्थेची सर्वसाधारण माहिती झाली। खूप तपशिलात आता शिरण्याचं कारण नाही। प्रश्न असा आहे की लोकांचा, विशेषतः व्यवहारी लोकांचा असा एक समज असतो, धारणा असते की मनुष्य साधन करून परमार्थाच्या मार्गास लागला की त्याचे व्यवहारातले सुद्धा सर्व प्रश्न सहज सुटून जातात आणि त्याला या व्यवहारी जगातही कुठलीच अडचण, दुःखाचे प्रसंग, प्रारब्धाचे भोग वाट्याला येत नाहीत। तो अगदी मजेत असतो। असा मनुष्य आनंदात असतो। ही गोष्ट जरी खरीच असली तरी तो निराळ्या स्वरूपाचा उपाधिरहित आनंद असतो। ती एक अशी अवस्था असते की यस्मिन् स्थितेन दुःखेन गुरुणापि विचाल्यते। मोठमोठ्या संकटांनी किंवा दुःखांनी सुद्धा माणूस त्या आनंदाच्या स्थितीपासून विचलित होत नाही असं गीता सांगते। प्रारब्ध आणि परमार्थ या दोन निराळ्या गोष्टी आहेत, भिन्न अवस्था आहेत। दोन्हींचे मापदंड, कार्यकारण भाव, कारण मीमांसा या निराळ्या आहेत। व्यवहारात येणारे सुखदुःखाचे प्रसंग हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार येत असतात। मग तो परमार्थ करो अगर न करो, ते कर्मभोग त्याला चुकत नाहीतच, फक्त त्या माणसाच्या मानसिकतेत फरक पडतो। व्यवहारी माणूस दुःख करेल, त्याला वाईट वाटेल। तुर्यावस्थेला पोचलेला मनुष्य सुखदुःखे समे कृत्वा या स्थितीवर गेलेला असल्यामुळे त्याला व्यावहारिकदृष्ट्या दुःख होत नाही, कारण तो समचित्त असतो। फक्त एक गोष्ट मात्र निश्चित की प्रारब्धाचे भोग जर परमार्थाच्या आड येत असतील, म्हणजे सुरुवातीला, तर गुरुकृपेनं ते सौम्य होतात। हा अनुभव सर्वांनाच असेल। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।